नमस्कार शेतकरी मित्रांनो, माळशिवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सरचे स्वागत आहे. आता आपण बघू शकता की आडसाली ऊस जो आता कारखान्याला जाणार आहे तिथं आपण उभा आहे. तर आता जुलै महिना संपत आलेला आहे आणि आपल्या पुढं प्रश्न असतो की नेमकं आता लागवडीचं नियोजन करायचं काय, किंवा काही वेळेला काय होतं की आपण 12-13 महिने अतिशय चांगला प्रयत्न करतो आणि शेवटच्या 6 महिन्यात आपलं फक्त आपला एक गैरसमज असतो की पाण्यावर हा ऊस येऊ शकतोय. तर असं होता कामा नये, कारण त्याला शेवटच्या 2-3 महिन्यात जे खतं ड्रीपद्वारे सोडायचे आहेत किंवा पाण्यातून सोडायचे आहेत. तुमच्याकडे जर ड्रीप नसेल तर पाण्यातून सोडायचं आहे. या दोन्ही पद्धतीचं आज मी तुम्हाला नियोजन सांगणार आहे. तर काय होतं आहे, कधी कधी आपण ऊस चांगला आणतो. आता हा ऊस चांगला आहे बघा, किती बघा पानं बिनं बघितलं तुम्ही, हे बघा. पण काय होतं आहे, शेवटच्या 2-3 महिन्यात आपण जे करायचं ते करत नाही आणि ज्यावेळी ऊस जातो पण वजन पडत नाही. दिसायला मस्त टवटवीत फुगीर असतो पण वजन पडत नाही. त्यावेळी आपण डोकं धरून बसतो आणि आपल्याला सुमारे एकरी 10 टनाचा तोटा आपल्याला अपेक्षित उत्पादनापेक्षा होत असतो. तो होऊन द्यायचा नसेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा, चॅनल लाईक करायचा, शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. तर आपण व्हिडिओ चालू करूया. आता हा जर ऊस बघितला तुम्ही मित्रांनो, हे बघा एकदम कांडी तुम्ही बघितली तर आता तुम्हाला दाखवतो मी. हे बघा बरोबर 1 वित्ताचं पेर आहे, ते आहे का, 1 वित्ताचा पेर आहे. आणि जाडीसुद्धा बघितली तर पूर्ण मुठत बसते. असं कुठेही बघितलं तुम्ही तर तसाच ऊस तुम्हाला दिसेल. हे बघा जवळजवळ 25 ते 30 कांड्यावर ऊस आपला गेलेला आहे. आता याला काय केलं तर आपण मेमध्ये ऊस पडणार म्हणून त्याच्या आधीच आपण काय केलं तर पोटॅश आणि सल्फेट, त्याचबरोबर 15-15-15, जेणेकरून त्याची वाढसुद्धा चालू राहील, जाडीसुद्धा चालू राहील. आता जरा पानं बारीक पडायला लागलीत आणि त्याला कारण तेच असतं की आपली मुळी गारटलेली असते. पाऊस काल भयानक झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. वल आहे जमिनीमध्ये कंटिन्यू. आता 1-1.5 महिना झाला आपण पाणी पाजलेलं नाही. पण आता काय करायचं आहे, ही पानाची वाढ चालू राहण्यासाठी आणि जाडीसुद्धा आपली चांगली आणि आपला जो ऊस आहे तो टणक बनावा, त्यासाठी आज आपण औषध सांगणार आहे. चारी बाजून सांगतो. आता हे बघा 1-1.5 महिना आलेलो नाही तर इकडं किती तण आणि ह्याचं साम्राज्य झाले. तर त्यासाठी आपण तणनाशक मारून घेणार आहे. आता इकडे हे विहिरीचं काम करताना JCBनं ऊस तुटलेला हा डबल आला आहे. आता हे आपण काय केलं तर बियाणाला ऊस तोडलेला. कशाला तोडलेला? बियाणाला ऊस तोडलेला. आणि हे बघा पाला सोडलेली आतली सरी तुम्हाला मी कांड्या मोजून दाखवतो सगळं. आता जुलैला आपण लागण केली ती. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, म्हणजे किती महिने झाले? 13 महिना चालू आहे बघा. पुढच्या ऑगस्टला 14 महिने, 13 महिने पूर्ण होते, 14 महिना चालू होते. आता 13व्या महिन्यात ऊस बघितला तुम्ही. आता तुम्हाला दाखवतो. हे बघा अशा पद्धतीने ऊस आहे. आता ऊस पडलेला आहे. काय झालं आहे, पडलेला आहे. वारं कंटिन्यू चालू आणि ऊसाचं वजन एक मर्यादेपेक्षा जास्त झालं की ऊस हा पडतो. आणि असं म्हटलं जातं की ऊस पडल्याशिवाय शेतकरी उभा राहत नाही. पण ऊस पडला तरी आपल्याला काही काळजी घ्यावी लागते. आता हे बघा कुठेही ऊस आत तुम्ही बाहेरचा बघितला मगाशी, आतला ऊस आहे. हे बघा कसा जाडच्या जाड ऊस आहे. हे बघा, हे बघा, हे बघा कांड्या पण तुम्हाला लांबच्या लांब. अरे तुम्हाला मी कांड्या मोजून दाखवतो. कुठल्या पण ऊस धरा. आता हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26, म्हणजे जवळजवळ 25 कांड्याच्या वर ऊस आहे आपला आत्ता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. कुठंही तुम्ही बघितला मित्रांनो. आता इकडे जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर प्रत्येक ठोंबात आपण 10ची संख्या मेंटेन केली. कुठं 12 आहे, कुठं 8 आहे, कुठं 10 आहे. आता बघितलं यात तर 10 दिसेल तुम्हाला, पलीकडे बसेल 10, पलीकडे दिसेल तर 10. हे आपण काय केलं ते 4.5x2 वर लागण केली ती, बघितलं असेल तर 2-2 फुटावर एक ठोंब दिसेल तुम्हाला. याच्या प्रकारे चांगलं नियोजन होते आणि ऊस हा
चांगला. आता वजन जर तुम्ही बघितलं तर ह्याचा अपेक्षेपेक्षा चांगलं पडणार आहे. आता काय करणार आहे आपण, मी सांगितल्याप्रमाणे पाट पाण्यातनं आता हा या वलीतच सोडायचा आहे. जरा पाऊस उघडत आला की पाणी चालू करून आपण त्या लागवडी सोडणार आहे, जेणेकरून त्याचा शेंडा चालू राहील आणि जाडीसुद्धा चांगल्या पद्धतीने राहील. ऊसाला नावं ठेवण्यासारखं कुठंच नाही आणि अतिशय कमी खर्चात आपण हा ऊस आणलेला आहे. फक्त 13 महिने झाले आणि 13 महिन्यात 25 म्हणजे महिन्याला 13 दुनी 26 महिन्याला 2 कांडे आपण वाढवलेले आहेत. या पहिल्या 4 महिन्यात कांडे सुटत नाहीत. 4 महिन्यानंतर जर सोडलं तर 12 महिन्यात आपल्या 26 कांडे आलेले आहेत. हा हिशोब 13तल्या 4 महिने जर सोडलं तर राहतात 9 महिने. 9 महिन्यात हे आपण 26 ते 30 कांड्या, कुठं कुठं 30 आहे त्या, कुठं कुठं 26 आहे त्या, कुठं कुठं 25 आहे त्या, कुठं कुठं 28 आहे त्या, पण ॲव्हरेज जर धरलं तर 25च्या वर सगळ्या कांड्या द्या. तर 9 महिन्यात हे व्यवस्थित नियोजन केल्यामुळं कमी खर्चात, अतिशय कमी खर्चात, आपण अजिबात खर्च केलेला नाही. आता SOP आणि हे जे 2 पोते घेतले तर 2-2, 3-3 हजार रुपये, हे 5,000 रुपये त्या 2 ह्याचे. पण त्या 5,000मुळं आपलं 5 टन जरी उत्पादन वाढलं तरी ते आपल्याला परवडतं. त्यामुळं हे 100% मित्रांनो सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही पावसाळी नियोजन कसं करता. आता ज्यांनी पावसाळी डोस टाकला आहे त्यांनी ही खतं टाकली नाही तर चालते, कारण काही काहींचा ऊस जून जुलैमध्ये उभा असतो. त्यांना जर शक्य असेल तर पावसाळी डोस टाका, शक्य नसेल तर हे ठिबकमधून सोडा. ठिबकमधून सोडल्याला फायदेशीर ठरतं, कारण ते आपण 15-15 दिवसांना ठेवणार आहे, त्यामुळे त्याला लागेल तसं ते अन्न मिळत असते. त्यामुळे ठिबकमधून सोडायचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला, ऊस कसा वाटला. ऊसाचा तुम्ही सांगा आणि चॅनल लाईक करायचा, शेअर करायचा, सबस्क्राईब करायचा आणि पुन्हा आपण नवीन व्हिडिओसहित भेटूया. तोपर्यंत थांबूया आणि पुन्हा एकदा सांगतो की हे नियोजन अजिबात चुकू नका. ह्याच्यामुळे आपल्या ऊसात 10% घट होत असते. हे नियोजन कराल तर तुमचं उत्पादन चांगलं निघणार आहे. त्यामुळे हे नियोजन चुकू नका.